लुशीला कोणाची नको लागू दे बाई. आता नाही, आता तू बरी होशील ना. आता तू झाली मस्त झाली ना. अच्छा दिसते बघू टीका लावलं. गुड 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 गुड. आता जेवायचं ना बाबू. थोडं बस 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 मामाच्या बस. नाही ना काही खाल्लं नाही तिने सकाळपासून. बाय का आता तिने लगेच एक पाय उचलला आणि खाल्ला. दृष्ट काढली ना बुवा तर एक पाय खाल्ला. काय टिंका लाला टिंक टिका लाला टिंकली टिंकली टिंकली. बाय. गाई 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 गे बाई मांडीवर झोप. गाई गाई बर झोप झोप. तुला झोप आली ना झोप. येडी ग येडीचं रताळ. माझी आई काय बोलायची माहिती का? येडीचं रताळ. म्हणजे एक आई येडी तिच्या मुलासाठी. आई येडी असते ना तिच्या मुलांसाठी म्हणून असं येडीचं रताळ. आणि आपण कसं लहान मुलं हे रताळ्या ती येडीचं रताळ. नाही ते तसलं नाही. पण माझं एक कोकरू हरवलं गाडी खाली असं काहीतरी ते गाणं असायचं आणि ती बोलायची येडीचं रताळ. आत्ताशी लुसी खायला लागली. भात पण खायला लागली. फेवरेट खायला टाकलं. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तिने. नारळ पाणी आणलं, नारळ पाणी नाही पिलं. दही दिलं, दही नाही खाल्लं. टाकून दिलं मग नारळ पाणी. नाही खाल्लं तिने, नाही पिलं. मग आता काय करणार? ती काही खातच नव्हती. मला टेन्शन आलं होतं तिचं खूप. नाही थोडं टाकलं आधी. देवा म्हणजे लुशीला सुखाचं ठेव ग बाई. सगळे दुःख धरते ते दूर व्हावं. आज खूपच सॅड होती ती. खूप म्हणजे खूप. हे कसा कलर लागलाय तिच्या पाठीमागं टम्मीला. कसा कलर लागलाय. कलर मध्ये नाचत होती.